गुन्ह्यात घाबरू नका, सगळे गुन्हे खोटे आहेत। त्या दिवशी ज्या दिवशी खोक्याचं घर जाळलं राजनाथराव 13 तारखेला, त्या दिवशी रामराव मामा, मी, प्रकाश बडेन, विवेक आम्ही औरंगाबादला होतो। आमचं सगळं लोकेशन तिकडचं आहे। वनवे दादा दवाखान्यात गेलते, त्यांची तब्येत बरी नव्हती। नवनाथ सरीकडे होते, हे बावीत होते। तर आम्ही त्यानंतर SP साहेबाला भेटलो, ते म्हणले तुम्ही आमच्यावर हे प्रकार चालू होतोय। बबनराव SP ने सरळ सांगितलं, ते म्हणले आम्ही आमचं लोकेशन चालू करून फिरतो। बऱ्याच वेळा SP वर जर खोटे गुन्हे दाखल करायचा प्रयत्न होत असेल तर आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काही एवढा विशेष नाही, त्यामुळे घाबरायचं कारण नाही। हे खोटे गुन्हे हे खोटेच गुन्हे असतात, यांनी काही होत नाही। आपण आपले लाईव्ह लोकेशन चालू ठेवणं गरजेचं असतं, त्यामुळं कुणीच या विषयात घाबरू नका। कारण आपलं हा खोक्या, आपलं हे जे उपोषण आहे हे खोक्याच्या विरोधात आहे आणि खोक्यापेक्षा